नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सोलापूर जनता सहकारी बँक मध्ये नवीन जी भरती आलेली आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, सोलापूर जनता सहकारी बँक मध्ये ही जी नवीन जाहिरात आलेली आहे या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ भेटून जाईल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देत आहे. तर या पदभरतीमध्ये जर विचार केला तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला इथं या बँकेमध्ये काम करण्याची संधी भेटणार आहे. यामध्ये जर विचार केला तर सोलापूर झालं, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, त्यासोबत बीड, नाशिक, पुणे, त्यासोबत मुंबई, कोल्हापूर, नांदेड अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हे नोकरीचं ठिकाण असणार आहे. भरपूर मोठी पदभरती आहे मित्रांनो. तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटला मी ओपन केलेलं इथं करिअरचं ऑप्शन आहे. करिअरवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. नाहीतर डायरेक्टली ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर त्या वेबसाईटला तुम्ही ओपन करू शकता. नाहीतर तुम्ही इथं भेट देऊन इथं ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक आहे इथे देखील क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. त्या अगोदर इथे जाहिरात डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे. मराठीमध्ये जाहिरात, इंग्लिशमध्ये जाहिरात डाउनलोड करण्याचं पीडीएफचं ऑप्शन आहे ते तुम्ही इथं डाउनलोड करू शकता. तर चला आता जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता आता डायरेक्टली फॉर्म भरायला आता आपण सुरुवात करत आहोत. तर बघा, आपण इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. पुन्हा इथं अप्लाय ऑनलाईनचं ऑप्शन आहे इथे आपण क्लिक करणार. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येईल. आता जेव्हा तुम्ही ही वेबसाईट ओपन करता तेव्हा डायरेक्टली लॉग इनचं ऑप्शन असतं मित्रांनो. तर लॉग इन वरती तुम्हाला काही करायची गरज नाहीये. सर्वप्रथम अकाउंट बनवायचंय. तर तुम्ही इथं क्रिएट न्यू अकाउंटचं ऑप्शन आहे इथे क्लिक करू शकता किंवा इथे क्लिक करू शकता. तर बघा, इथं क्रिएट न्यू अकाउंटचं ऑप्शन आहे इथे आता मी क्लिक करत आहे. त्यानंतर इथे तुम्हाला स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय. त्यानंतर इथं आपलं शेवटचं नाव टाकायचंय. त्यानंतर इथे आपल्याला एक ईमेल आयडी द्यायचा आहे. त्यानंतर एक मोबाईल नंबर द्यायचा आहे. कंट्री आपल्याला इथं इंडिया कंट्री तुम्हाला सर्च करायचंय किंवा डायरेक्टली सिलेक्ट करू शकता मागे पुढे घेऊन. त्यानंतर सिटी म्हणजेच तुमचं शहर इथं टाकायचंय. तुम्ही तुमचं तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव टाकू शकता. त्यानंतर एक पासवर्ड इथे तुम्हाला तयार करायचा आहे. तोच पासवर्ड तुम्हाला पुन्हा इथं कन्फर्म करायचा आहे आणि त्यानंतर इथं आय एम नॉट रोबोट इथं आपल्याला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल. इथे चित्रामध्ये जे पण तुम्हाला सांगितलं असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. जसं की आता इथं कार सिलेक्ट करायला सांगितलेलं आहे. तर कधी कधी जर म्हटलं तर आपल्याला झेब्रा क्रॉस दिलेला असतो. अदरवाईज कधी कधी आपल्याला जे लाईट्स असतात, ठीक आहे, ट्रॅफिक लाईट्स ते देखील आपल्याला सिलेक्ट करायला सांगितलं असतं किंवा ब्रिज वगैरे असतात ते देखील सिलेक्ट करायला सांगितलं असतं. तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्यानंतर व्हेरीफायचं ऑप्शन आहे. व्हेरीफाय वरती क्लिक करायचं. कॅप्चा व्हेरीफाय होऊन जाईल. त्यानंतर क्रिएट अँड अकाउंटचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे अशा प्रकारचं इथं ओपन होऊन येणार आहे. आता इथे तुम्हाला काय महत्त्वाच्या माहिती दिलेल्या आहेत तर जे की तुम्ही इथं ही जी पण महत्त्वाची माहिती आहे ती तुम्ही इथं वाचून घेणार, ठीक आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला हे जे पेज आहे म्हणजे ही जी वेबसाईट आहे फॉर्म भरताना व्यवस्थित जर म्हटलं तर फायरफॉक्स, गुगल क्रोम या वेबसाईटवरती किंवा हे जे आपलं ब्राउझर आहे याच्यावरती तुम्हाला ही वेबसाईट चांगली चाललेली बघण्यासाठी भेटेल. बाकी ऑनलाईन जी प्रोसेस आहे मित्रांनो त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. जसे की फोटोग्राफ सिग्नेचरची आपल्याला जी साईज पाहिजे आहे त्याच्याबद्दल माहिती किंवा जे फॉर्मॅट पाहिजे आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेलं आहे. एज्युकेशनल माहिती याच्याविषयी थोडक्यात माहिती इथे दिली आहे, ठीक आहे. तर आता तुम्हाला जास्त काही इथं करण्याची गरज नाहीये. पुढे फॉर्म भरायला सुरुवात करण्यासाठी इथे तुम्हाला टिक करायचंय, ठीक आहे. इथे टिक केल्यानंतर प्रोसीडचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे आपल्याला ऑलरेडी टिक असणार आहे मित्रांनो. एकच ऑप्शन आहे की तुमच्याकडे इथे बघा हे काय याचा अर्थ काय आहे की आपल्याला संगणकाविषयी माहिती आहे, ठीक आहे. म्हणजे संगणकाचा आपलं MSCIT किंवा आपले टायपिंग किंवा जे पण संगणकाचा एखादा कोर्स आहे तो आपण पूर्ण केलेला आहे किंवा संगणकाविषयी आपल्याला जे पण ज्ञान आहे ते आपल्याकडे आहे, ठीक आहे. तर त्याच्याबद्दल इथं ऑलरेडी यस वरती क्लिक आहे. आता आपल्याला आपलं पहिलं नाव ऑलरेडी टाकलेलं होतं. इथं आपल्याला फक्त आपलं मधलं नाव टाकायचंय. इथं आपण वडिलांचं किंवा आपलं नवऱ्याचं म्हणजेच हसबँडचं नाव टाकू शकता. लास्ट नेम म्हणजे शेवटचं नाव आपण ऑलरेडी इथं टाकलेलं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे विचारलंय तुमच्याकडे इथे एक्सपिरियन्स आहे का बँकिंग याच्यामध्ये, ठीक आहे. बँकिंग सेक्टरमध्ये एखादा एक्सपिरियन्स वगैरे असेल, अनुभव वगैरे असेल तर येस तुम्हाला तिथं करायचंय. नसेल तर नो वरती क्लिक करायचंय, ठीक आहे. त्यानंतर पुढे यायचंय. इथे येस नो तुम्ही सिलेक्ट करणार. इथे डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची. जी पण जन्मतारीख असेल ती तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी अशा प्रकारचे ऑप्शन येईल. सर्वप्रथम तुम्ही वर्ष सिलेक्ट करणार.
जे पण तुमचं वर्ष असेल तुम्ही अशा प्रकारे मागे पुढे घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचं वर्ष इथं दिसून येईल. वर्ष सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा महिना सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर दिवस तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. डेट ऑफ बर्थ तुमची येऊन जाईल. त्यानंतर इथं 2च कॅटेगरीचं ऑप्शन दिलेले आहेत. आता हे का ते मी तुम्हाला सांगतो. इथे एक तर ओपन किंवा एस-सी, एस-टी कॅटेगरीचं ऑप्शन दिलेलं आहे. आता मागासवर्गीयांसाठी इथं वयामध्ये सूट आहे. बाकी जर म्हटलं तर ज्या पण जागा आहेत त्या सर्व ओपन साठी असणार आहे. जनरल म्हणजेच खुला प्रवर्गातून भरल्या जाणार आहे. परंतु मागासवर्गीयातील जे पण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे फक्त 2च कॅटेगरीचं ऑप्शन आहे. आता जर म्हटलं तर तुम्ही एस-सी किंवा एस-टी कॅटेगरीचे विद्यार्थी नसाल तर डायरेक्टली तुम्हाला इथं ओपन जनरलचं जे ऑप्शन आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. अदरवाईज किंवा एस-सी, एस-टी तुम्ही असाल तर तुम्ही ही कॅटेगरी सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला वयामध्ये सूटचा लाभ भेटणार आहे. ऑलरेडी 35 वर्ष आपल्याला वयाची अट दिली आहे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट आहे, म्हणजे ते 40 वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकत आहे. तर त्याच्यासाठी हे कॅटेगरीचे ऑप्शन इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आणि बाकीचे ओबीसी, ईडब्ल्यूएस वगैरे यांचं ऑप्शन का नाहीये, तर ह्या ज्या जागा आहेत त्या ओपन मधून भरल्या जातात. मेरिट देखील डायरेक्टली एकदाच लावलं जातं. जेवढ्या जागा असतात ज्यांना पण जास्त मार्क पडतात त्यांचं सिलेक्शन होत असतं. तर त्यानुसार हेच जे ऑप्शन आहे तुम्हाला कॅटेगरीचे एवढेच बघण्यासाठी भेटलेले आहेत. तर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा. अदरवाईज नसेल तर डायरेक्टली जनरल तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला जनरल मेल फिमेल तुम्हाला सिलेक्ट करायचं जे पण असेल ते. त्यानंतर मॅरिटल स्टेटस तुम्हाला सिलेक्ट करायचं, मॅरिड अनमॅरिड वगैरे जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर ईमेल आयडी वगैरे दिलाय, मोबाईल नंबर देखील दिलाय. इथं आपल्याला बघा इथं ऑप्शन आहे. इथं जी जाहिरात आहे ती त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती कुठून भेटली, ठीक आहे. तर ऑनलाईन भेटली की न्यूजपेपरच्या माध्यमाने भेटली ती तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं आधार कार्डचा ऑप्शन आहे. तर इथं आधार कार्डचा नंबर तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर इथं पॅन कार्डचा नंबर द्यायचा आहे. जर असेल तर तुम्ही द्या, अदरवाईज नसेल तर नाही दिलं तरी काय अडचण नाही. जे स्टार केलेले ते तुम्हाला कंपल्सरी इथं माहिती द्यायची. स्टार केलेली माहिती तुम्हाला कंपल्सरी भरायची. अदरवाईज तुम्ही नाही भरली तरी काय अडचण नाही, जिथं स्टार नाहीये ती माहिती. तर पटकन मी आधार कार्ड नंबर त्यासोबत पॅन कार्ड नंबर इथं देऊन घेतो. त्यानंतर हे ऑलरेडी इथं टिक असणार आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश यामध्ये जर म्हटलं तर लिहिता वाचता बोलता तिन्यांवरती इथं टिक केलेलं असणार आहे, कारण हे कंपल्सरी आपल्याला जाहिरातमध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. ऑदर जर तुम्ही कर्नाटक जे राज्य आहे त्याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्या तिथील देखील एका ब्रांच मध्ये या पद भरती आहे. त्यासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर इथं कॅनडा लँग्वेज तुम्हाला इथं यावी, इथं यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ते हे जे ऑप्शन आहे एक्स्ट्रा दिलेलं आहे. आता आपण महाराष्ट्रातले विद्यार्थी तर त्या भाषेबद्दल बहुतेक विद्यार्थ्यांना माहिती नसेल, तर ते फक्त महाराष्ट्रातल्या जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी अर्ज भरणार असणार. तर इथे तुम्हाला काहीच करण्याची गरज नाहीये, हे खाली सोडून द्यायचंय. ठीक आहे. बाकीची माहिती इथं भरायची आणि त्यानंतर इथे आपल्याला प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे. प्रिव्ह्यूचं इथं तुम्ही क्लिक करून तुम्ही मागील पेज बघू शकता आणि पुढे प्रोसीडचं ऑप्शन आहे. प्रोसीड वरती क्लिक करून ही माहिती सेव्ह करून पुढील माहिती तुम्ही भरू शकता. तर तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित माहिती भरायची आणि प्रोसीडचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे. तर सर्व माहिती मी इथे टाकून घेतली. आता प्रोसीड वरती मी क्लिक करत आहे. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे अशा प्रकारचं इथं ओपन होऊन येणार आहे. आता इथे बघा तुम्हाला ऍड्रेस द्यायचा, इथं परमनंट ऍड्रेस दिलाय आणि खाली जर म्हटलं तर आपल्याला इथं सध्याचा राहण्याचा पत्ता दिलाय. म्हणजे वरती कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता आणि खाली आपल्याला सध्याचा राहण्याचा पत्ता द्यायचा आहे. आता इथे ऍड्रेस मध्ये तुम्ही आधार कार्ड वरती जसा ऍड्रेस असतो तो पूर्ण ऍड्रेस तुम्ही इथे टाकणार. त्यानंतर इथे आपल्याला जे पण शेजारचं लोकेशन वगैरे असेल, एरिया नाही तर कॉलनी, त्याच्याबद्दल माहिती देणार. नसेल तर फक्त गावाचं नाव द्या. ठीक आहे. जर तुम्ही गावातून अर्ज भरत असाल तर इथं पूर्ण ऍड्रेस द्या. त्यानंतर इथं गावाचं नाव, इथे देखील गावाचं किंवा वाडीचं नाव. त्यानंतर सिटीमध्ये तुम्ही डायरेक्टली तुमचं तालुक्याचं नाव द्यायचं आणि त्यानंतर इथं आपल्याला आपलं राज्य निवडायचं. ठीक आहे. या स्वरूपामध्ये तुम्हाला ही माहिती भरायची. त्यानंतर पिनकोड तुम्ही तुमच्या ऍड्रेसचा पिनकोड देणार. आता परमनंट ऍड्रेस म्हणजेच कायमस्वरूपीचा राहण्याचा जो पत्ता आहे तोच तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता असेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे दोन्ही ऍड्रेस सारखेच आहे. जर तुमचा कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता वेगळा असेल आणि सध्याचा राहण्याचा पत्ता वेगळा असेल तर तो तुम्ही या प्रमाणामध्ये देऊ शकता. इथे तुम्हाला वरती कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता द्यायचा आहे आणि इथं सध्याचा राहण्याचा पत्ता द्यायचा आहे. दोन्ही असेल तर तुम्ही फक्त इथं वरतीच ऍड्रेस टाका. त्यानंतर इथे तुम्हाला टिक करायचंय. टिक केल्यानंतर ऑलरेडी इथं जी वरती माहिती टाकलेली तीच खाली येऊन जाणार आहे. इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. या स्वरूपामध्ये तुम्हाला ऍड्रेसची माहिती भरायची आहे. तर आता पटकन ऍड्रेसची माहिती मी टाकून घेतो. त्यानंतर प्रोसीडचं ऑप्शन आहे, प्रोसीड वरती मी क्लिक करतो. तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो. तर बघा यामध्ये या ज्या पण जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा ज्या पण आता सध्याला बँक भरती चालू आहे मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर आपल्या ज्या जनता बँक आहेत त्या देखील म्हणा किंवा डीसीसी बँक भरती म्हणजेच ज्या जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत मित्रांनो,
तर या सर्व बँक भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत. आता जर म्हटलं तर सध्याला सोलापूर जनता जी मध्यवर्ती बँक भरती आलेली मित्रांनो, तर त्याच्यासाठी देखील या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे, कारण अभ्यासक्रम हा सारखाच आहे. ठीक आहे. यामध्ये आपण कोणकोणत्या नोट्स उपलब्ध करून देतो या बँक भरतीसाठी त्याच्याबद्दल माहिती देऊन घेतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP, GK, संगणक, त्यासोबत बँकिंग व सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्व विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देत आहोत. आता हे सर्व आपल्याला अभ्यासक्रमामध्ये या विषयांवरती प्रश्न विचारले जातील. त्यासोबत अजून महत्त्वाचं म्हणजे लेटेस्ट झालेल्या DCC बँक भरतीच्या म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ज्या पण प्रश्नपत्रिका आहेत यामध्ये टोटल जर म्हटलं तर आतापर्यंतच्या लेटेस्ट झालेल्या एकूण मिळून ठीक आहे 54 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय या नोट्समध्ये. आणि त्यासोबत सांगितल्याप्रमाणे या विषयांच्या नोट्स म्हणजे 7 ते 8 विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय. यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण ₹229. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला या 54 प्लस प्रश्नपत्रिका सोबतच 7 ते 8 विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. या प्रश्नपत्रिकेमध्ये लेटेस्ट झालेल्या सर्व वेगवेगळ्या ज्या पण जिल्ह्यांच्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. आणि त्यासोबत या विषयांच्या नोट्स देखील भेटतील. हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलं जाईल. यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे ₹229. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9139 64 31 99 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय. आणि हे पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला PDF स्वरूपामध्ये जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये किंवा 15 मिनिटांमध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला लगेच भेटून जातं. सोबत एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते. आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व अपडेट वगैरे आणि इथून पुढे ज्या पण महत्त्वाच्या नोट्स असतील ते देखील तुम्हाला तिथं फ्रीमध्येच उपलब्ध करून दिल्या जातील. जॉईन व्हायचं असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचं आहे ₹229 आहे. याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट आल्यानंतर तुमचा नंबर सेव्ह करून 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व नोट्स आणि क्वेश्चन पेपर सेंड केल्या जातील आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील तुम्हाला ऍड केलं जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारचं आपण या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे मित्रांनो. जर तुम्ही या बँक भरतीची तयारी करत असाल तर त्या हेतूने या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. जर पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकता. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व नोट्स सेंड केल्या जातील आणि सोबतच तुम्हाला संपूर्ण माहिती व्हॉट्सअप ग्रुपवरती रेग्युलर अपडेटच्या स्वरूपामध्ये दिली जाईल. तर चला आता पटकन ही जी फॉर्मची जी प्रोसेस आहे आपण पुढे कंटिन्यू करूया. तर ऍड्रेसची माहिती संपूर्ण मी टाकून इथं प्रोसीड वरती क्लिक करत आहे. त्यानंतर पुढे बघा प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. आता तुम्हाला इथे तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजेच आपल्याला शैक्षणिक पात्रताविषयी तुम्हाला माहिती इथे द्यायची आहे. सर्वप्रथम 10वीची, त्यानंतर 12वीची, त्यानंतर तुमचं जे पण ग्रॅज्युएशन झालेलं असेल म्हणजे एखादा कोर्स तुमचा झालेला असेल तर त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायची आहे. तर बघा यामध्ये कशी माहिती भरायची त्याबद्दल माहिती आता जाणून घेऊया. इथं सर्वप्रथम 10वीची इथं माहिती तुम्हाला भरायची आहे. ठीक आहे. आता यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला बोर्डाचं नाव टाकायचं आहे. ज्या पण बोर्डातून तुम्ही 10वी पास केलेली असेल तो बोर्ड तुम्हाला त्या बोर्डाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला 10वीचं जे पण शाळेचं नाव असेल ते शाळेचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर पासिंग इयर तुम्हाला टाकायचं आहे, कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास केली. त्यानंतर पासिंग मंथ तुम्हाला टाकायचं आहे, जसे की मार्च, एप्रिल जे पण असेल 10वीचं तर तुम्हाला मार्च असेल तर मार्च टाकायचं आहे. ठीक आहे. नाहीतर एप्रिल असेल तर एप्रिल किंवा जानेवारी, फेब्रुवारी असेल तर फेब्रुवारी तुम्हाला टाकायचं आहे, जे की आपल्या रिझल्ट वरती ऑलरेडी दिलेलं असतं. ठीक आहे. जसं की मी मार्च टाकलं. त्यानंतर पर्सेंटेज तुम्हाला टाकायचं आहे, किती पैकी किती तुम्हाला गुण मिळालेले आहेत. ठीक आहे. जसं की इथं तुम्हाला इथं उदाहरणार्थ देतोय. ठीक आहे. जसं की 500 पैकी तुमचे 10वीचे गुण होते बहुतेक विद्यार्थ्यांचे, तर तुम्ही इथं समजा 500 पैकी तुम्हाला 349 गुण मिळाले. ठीक आहे. तर तुम्ही ते मिळालेले गुण टाकणार आणि एकूण किती गुणांचा पेपर होता ते तुम्ही इथे टाकणार. ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये तुम्ही हे मेन्शन करणार. त्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली तुम्हाला पुढे येऊन जातील या स्वरूपामध्ये. तुम्हाला काय चेंजेस करायचे असेल तर तुम्ही इथून चेंज करू शकता. त्यानंतर पुढे या स्वरूपामध्ये 12वीची माहिती टाकायची, बोर्डाचं नाव, शाळेचं नाव, त्यानंतर पासिंग इयर, पासिंग मंथ, त्यानंतर एकूण गुण, टोटल गुण, गुणांपैकी किती गुण मिळाले ते टाकायचे. त्याचप्रमाणे ग्रॅज्युएशनची माहिती तुम्हाला इथं भरायची. त्यानंतर इथं एक्झामिनेशन नेम टाकायचं, म्हणजे कोणती एक्झाम तुम्ही पास केली असेल ते तुम्हाला टाकायचं. TY झाला असेल तर TYBA तुम्ही इथे एंटर करणार. त्यानंतर बोर्डाचं नाव द्यायचं, त्यानंतर इथं कॉलेजचं नाव द्यायचं. ठीक आहे. स्कूल कॉलेजचं नाव. त्यानंतर पासिंग इयर तुम्हाला इथं द्यायचंय, पासिंग मंथ द्यायचंय, त्यानंतर कितीपैकी किती मार्क मिळाले, टोटल किती मार्क मिळाले, पर्सेंटेज विषयी तुम्हाला माहिती द्यायची. ठीक आहे. तर ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. ऑदर काही तुमचं एज्युकेशन झालं असेल तर त्या एज्युकेशन विषयी तुम्ही इथं माहिती देणार. ऑदर काही तुमची डिटेल असेल AB ही तुम्ही इथं माहिती देऊ शकता.
ठीक आहे. आणि त्यानंतर प्रोसीडचं ऑप्शन आहे, प्रोसीडवरती आपण क्लिक करणार. तर पुढे बघा, इथे आपल्याला पुढे एक्सपिरियन्स डिटेल मागितलेले मित्रांनो, काय अनुभव वगैरे असेल तर त्याची माहिती इथं मागितली आहे. सीरियल नंबरमध्ये तुम्ही 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे क्रमांक देणार. त्यानंतर ऑर्गनायझेशन विषयी माहिती विचारली आहे. तर जे पण ऑर्गनायझेशन असेल त्याच्याबद्दल तुम्ही इथं माहिती देणार, जेवढी पण असेल ते. त्यानंतर पोस्ट हेड म्हणजेच तुम्ही कोणत्या पदावरती होते त्याच्याबद्दल माहिती, जॉइनिंग डेट आणि त्यानंतर लास्ट वर्किंग डे जे पण असेल ते तुम्हाला इथं टाकायचंय. म्हणजे कधी जॉइनिंग झाली आपल्याला इथं डेट टाकायची आणि एंडिंग कधीपर्यंत तुम्ही काम केलं ते तुम्हाला इथे द्यायचंय. हे असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज असेल तर टाका, अदरवाईज नाही टाकलं तरी काय अडचण नाही. त्यानंतर डायरेक्टली तुम्ही असं डायरेक्टली प्रोसीड वरती क्लिक केलं तरीही काही अडचण नाही. ठीक आहे. नंतर पुढे बघा, पुढे अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे आता तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचंय. त्यासाठी इथे ऍड फोटोचं ऑप्शन आहे, तुम्ही इथं क्लिक करणार. इथे क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथं चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे तुम्ही क्लिक करणार आणि त्यानंतर फोटोग्राफ इथं अपलोड करून घेणार. अपलोड झाल्यानंतर चॉईस फाईल झाल्यानंतर इथं अपलोडचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून फायनल तुम्ही फोटो तुमचा सबमिट करणार. आता फोटोची जी साईज आहे ती ऑलरेडी आपल्याला इथं नोटिफिकेशन मध्ये संपूर्ण त्याच्याबद्दल माहिती दिलेलीच आहे, जी की तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून घेतो. इथं बघा, ही जी जाहिरात आहे मी इथं ओपन करतो. फोटो आणि सिग्नेचरची साईज याबद्दल तुम्हाला इथं मेन्शन केलेलं आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. इथं बघा आपल्याला फोटोची साईज दिलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. या साईज मध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. 3.5 सेंटीमीटर ते आपल्याला म्हटलेले 4.5 सेंटीमीटर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फॉर्मॅट इथं दिलेलं आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. आता तुम्ही बहुतेक विद्यार्थी कमेंट करत असतात ना की साईज कशी रिसाईज करायची, त्यासाठी त्यांनी इथेच ऑप्शन दिलेलं आहे. बघा, इथं फोटोची साईज रिसाईज करण्यासाठी ऑप्शन आहे, क्लिक हेअरचं ऑप्शन आहे. इथे तुम्ही जसं क्लिक करता त्यानंतर ही वेबसाईट ओपन होऊन येते. इथे तुम्हाला फोटो सर्वप्रथम अपलोड करायचा आहे आणि जी साईज सांगितलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो कन्वर्ट करायचा आहे. त्यानंतर डाउनलोड करून तुम्हाला इकडं अपलोड करायचा आहे. तर पटकन मी इथं फोटो अपलोड करून घेतो. तर बघा, इथे फोटो मी अपलोड करून घेतलेला आहे. आता अपलोड झाल्यानंतर काही चुकीचं झालं असेल तर आपण पुन्हा इथे ऍड फोटोचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून दुसरा फोटो अपलोड करू शकता. ऑटोमॅटिकली पहिला फोटो इथं डिलीट होऊन जाईल. ठीक आहे. आता पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर फोटो अपलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला चेक बॉक्स इथं टिक करायचे आणि त्यानंतर इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे बघा. आता प्रिव्ह्यूचं ऑप्शन तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. आता सर्वप्रथम प्रिव्ह्यू वरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर संपूर्ण जो फॉर्म आहे तुम्ही कसा भरलेला आहे ते तुम्हाला दिसून येईल. काही चेंज करायचं असेल तर आत्ताच लगेच वरती जाऊन तुम्ही यावरती क्लिक करून ही माहिती तुम्ही चेंज करू शकता. आणि तुम्हाला वाटत असेल सर्व माहिती व्यवस्थित बरोबर टाकलेली आहे तर तुम्हाला डायरेक्टली सबमिटचं ऑप्शन आहे, तुम्ही डायरेक्टली सबमिट वरती देखील क्लिक करून डायरेक्टली पेमेंट करू शकता. ठीक आहे. त्याबद्दल तुमचा फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे की नाही तुम्ही चेक करा, कारण एकदा पेमेंट झाल्यानंतर शक्यता फॉर्म तुम्हाला एडिट करता येत नाही आणि पुन्हा देखील नंतर देखील ही साईट पुन्हा काही फॉर्म एडिट करण्यासाठी ओपन होणार नाही. त्यासाठी व्यवस्थित फॉर्म भरताना भरा आणि त्यानंतर काही चेंज करायचं असेल तर ते तुम्ही इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे, इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तेव्हा चेक करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली लास्टला पेमेंट करा. तर बघा, आता प्रिव्ह्यू वरती मी क्लिक केलेलं आहे तर अशा प्रकारचा जो प्रिव्ह्यू आहे तो आपल्याकडे इथं ओपन होऊन आलेला आहे, जो की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. संपूर्ण जी माहिती आपण भरलेली होती ती आपल्याला अशा प्रकारची दिसून येईल. आता मी थोडंसं ब्लर केलेलं आहे, बाकीची माहिती तुम्हाला इथं दिसून येईल. त्याप्रमाणे तुम्ही माहिती भरली असेल ती तुम्ही चेक करून घ्यायची बरोबर आहे की नाही. काही चुकलं असेल तर आत्ताच एडिट करा. जर तुम्हाला वाटत असेल बरोबर असेल तर तुम्ही इथं डायरेक्टली हे पेज कट करून टाका आणि डायरेक्टली सबमिट वरती क्लिक करा. तर सर्व फॉर्म व्यवस्थित मला वाटतोय. त्यानंतर मी डायरेक्टली इथं सबमिट वरती आता क्लिक करणार. तर इथं आय थिंक आतापर्यंत जर म्हटलं तर सिग्नेचर तर अपलोड करायला कुठंच आलेलं नाहीये. त्यानंतर बघा, डायरेक्टली पेमेंटला ऑप्शन आलंय, म्हणजे सिग्नेचर काय अपलोड करायला ऑप्शन आलेलं नाहीये हा फॉर्म भरताना. बाकीची माहिती इथं भरण्यासाठी आलेली नाहीये. अजून यामध्ये थोडीशी शक्यता येते, आता 31 तारीख आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची. तर शेवटी यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात. अजून महत्त्वाचं म्हणजे जाहिरातीमध्ये सुद्धा थोडेफार बदल होऊ शकतात, कारण जाहिरातीमध्ये एकूण किती जागा आहे याचा कुठेही उल्लेख केला नाही, कुठं किती जागा आहे काहीच उल्लेख केलेला नाहीये. अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे एक्झाम कोण घेणार आहे, त्यासोबत एक्झाम सेंटर वगैरे आता त्याच्याबद्दल तर माहिती दिली आहे. ठीक आहे. बाकीची माहिती व्यवस्थित दिलेली नाहीये. त्याच्यासाठी जाहिरात देखील आपल्याला पुन्हा नवीन आलेली बघण्यासाठी भेटू शकते किंवा एखादं नोटीस येईल आणि बाकीची जी माहिती सांगितली नव्हती ती आपल्याला माहिती सांगितली जाईल. जसं अपडेट येईल तसं आपल्या चॅनलवरती ते अपडेट भेटून जाईल. तर चला बघा, आता पुढे आपल्याला फॉर्मची शेवटची इथं प्रोसेस आहे मित्रांनो. इथं आपल्याला इन्स्टिट्यूट वगैरे दिलेलं आहे, फीज वगैरे किती आहे त्याच्याबद्दल माहिती दिली, ऍप्लिकेशन आयडी कोणता आहे त्याच्याविषयी माहिती दिली. पुढे जर म्हटलं तर तुमचं नाव दिलंय, त्यानंतर पुढे आपल्याला कोणत्या आपण याच्यासाठी अर्ज केला त्याच्याविषयी माहिती दिली.
ठीक आहे. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन पेमेंट सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. बाकी जर म्हटलं तर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी दिलेला आहे. तुम्ही इथं काही माहिती इथं बघू शकता आणि त्यानंतर इथं मेक ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन आहे बघा. इथे तुम्ही क्लिक करणार आणि डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही इथं तुमचे ॲप्लिकेशनची जी फायनल प्रिंट आहे ती घेणार. ठीक आहे. इथं भरपूर ऑप्शन आहे बघा ऑनलाईन पेमेंटचे. तर इथे सर्वप्रथम तुम्ही इथं क्लिक करणार. इथे क्लिक केल्यानंतर एक सेपरेटली इथं पेज ओपन होऊन येणार. आता जर म्हटलं तर आजच जर म्हटलं तर हे फॉर्म चालू झालेले आहेत. त्याच्यामुळे वेबसाईटला थोडासा प्रॉब्लेम येत आहे. परंतु ऑनलाईन पेमेंट इथं करण्यासाठी हेच ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही इथं क्लिक करणार किंवा इथं क्लिक करणार किंवा मेक ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन आहे इथे क्लिक करणार. आता मी पुन्हा इथं क्लिक करून बघतो तर बघा इथे देखील इथं इनव्हॅलिड येत आहे. कारण आजच फॉर्म चालू झालेले त्यामुळे वेबसाईटला जर म्हटलं तर सध्याला थोडंफार प्रॉब्लेम येत आहे. बाकी बघा आता अशा प्रकारचं ऑप्शन येत आहे. नाहीतर आता डायरेक्टली ऑनलाईन जे पेमेंट आहे ते देखील मी तुम्हाला करून दाखवलेलं असतं. परंतु आजच आता जो मी व्हिडिओ बनवत आहे आजच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या वेबसाईटला आय थिंक थोडासा प्रॉब्लेम आहे किंवा ऑनलाईन जे पेमेंट गेटवे आहे त्याला थोडासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर हा लवकरच जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. तुम्ही काळजी करू नका. इथे पेमेंट ऑप्शन फक्त एकच दिलेलं आहे ऑनलाईनचं आणि त्यानंतर हे ऑप्शन यामध्ये नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा आपले जे फोनपे, गुगल पे आहे, वॉलेट्स आहेत त्यांचं देखील ऑप्शन इथं आय थिंक दिलेलं असेल. तर आता सध्याला जर म्हटलं तर वेबसाईटला थोडासा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी इथं ऑनलाईन पेमेंट करत नाहीये. बाकी जर म्हटलं तर संपूर्ण आपला जो ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे यावरती संपूर्ण माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. फक्त तुम्हाला पेमेंट करायचं बाकी आहे आणि पेमेंट झाल्यानंतर फक्त प्रिंट घ्यायची बाकी आहे. ठीक आहे. पेमेंट झाल्यानंतर प्रिंट घेतल्यानंतर इथे बघा अशा प्रकारचं आपल्याला येऊन जाईल. आता मी डायरेक्टली इथं लॉग इन होऊन घेतलेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर बघा तुमच्याकडे अशा प्रकारचं इथं इनकम्प्लीट जर म्हटलं तर ऍप्लिकेशन म्हणत आहे कारण पेमेंट इथं बाकी आहे. बाकी माहिती तुम्हाला इथं दिसून येईल मित्रांनो. ठीक आहे. आता इथं बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे ब्राउझरला जे ऍप्लिकेशन पॉपअप जे वरती नाव येतं म्हणजे पॉपअप विंडो इथं ओपन होऊन येते त्याला ऍक्सेस देणं गरजेचं असतं. तेव्हाच आपल्याला इथे ऑनलाईन पेमेंट किंवा फोटो सिग्नेचर वगैरे ओपन होऊन येतील. तर इथं क्लिक हेअरचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करणार आणि अलाउ ऍक्सेस आपण देणार. तेव्हाच वरतून ऑनलाईन पेमेंटची विंडो इथं ओपन होऊन येणार. बाकी सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगितले फक्त आता पेमेंट करा, स्क्रीनशॉट घ्या, पेमेंट घ्या आणि ऍप्लिकेशनची प्रिंट घ्या. त्यानंतर तुमचं फॉर्म इथं सबमिट होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये संपूर्ण तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथं भरायचा मित्रांनो. एडिट करायचं असेल तर फॉर्म एडिट रिक्वेस्ट देखील तुम्ही पाठवू शकता त्यांना. त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ऍक्सेप्ट झाली तर तुम्ही तुमचा फॉर्म एडिट देखील नंतर देखील करू शकता. अशा प्रकारचे ऑप्शन सध्याला इथं उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला बघा अशा प्रकारची माहिती दिसेल. आता इनकम्प्लीट ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला दिसत आहे. जेव्हा ऍप्लिकेशनचं पेमेंट वगैरे होईल सक्सेसफुली सबमिट होईल तेव्हा कम्प्लीट ऍप्लिकेशन मध्ये तुमचं दिसेल आणि सोबत खाली जर म्हटलं तर पेमेंट हिस्ट्री तुम्हाला दिसेल. या स्वरूपामध्ये या बँक भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसं जाहिरातीवरती आपण सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक किंवा चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. लवकरच जर म्हटलं तर या बँक भरतीविषयी आपल्याला अजून डिटेलमध्ये काही अपडेट भेटून जातील. एकूण जागा वगैरे किती आणि बाकीची माहिती. तर जसं जसं अपडेट येईल तसं तसं आपण आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल येते ती क्लिक करा. जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.